कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. 10 कोटी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत त्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? हां, निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग. निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत. आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत. शाखा प्रमुख असतील, त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल, जुने आमचे कार्यकर्ते आहेत सगळे. आम्ही त्यांना उमेदवारी दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका लढतात. नाराज झाले आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ द्या. अनिल कोकीळ आहेत, त्याच्यानंतर प्रीती पाटणकर आहेत. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती, नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली, त्याच्यामुळे काही जण नाराज होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले. या बंडखोरांना तर रोखणार कसं? बघा, यांना मी बंडखोरी हा शब्दच मी काले म्हटलं. हे बंड वगैरे काय नसतं. याला तुम्ही कसलं बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे, बंड झालं का? बंड एकच झालं या देशामध्ये. ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी, विचारांसाठी झालेलं बंड आहे. तिकिटासाठी बंड होतात. मी तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा. ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले. तिकीट नाकारण्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो, याचा अर्थ तू गेल्या 10 दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेस. बरोबर ना? त्यांना परत बोलवणार की कशाला? घ्यायला लावणार? नाही, जे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या 5 मिनिटात उमेदवारी घेतात एवढं सोपं असतं का? याचा अर्थ तुम्ही मागच्या 10 दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. यांना निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही?